नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आमचा माल आम्हाला भेटलाच पाहिजे। आमच्या हक्काचा माल आम्हाला भेटलाच पाहिजे। दलाली पण व्हायलाच पाहिजे। दोन 3 हजार रुपये घेऊन दलाली करावं लागले। दलाली मार्फत हे सगळं बंद झालं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे। आमचा माल आम्हाला भेटलाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। नेमकं आज तुम्ही इथं आले गोडाऊनला? सर ते ना वाटप करत नाही आम्हाला। आम्ही सकाळपासून आलेले, मी वडूद कानोबाची आलेली आहे। वाटप करत नाही सर। 2 ट्रका भरून भरलेला आहे आणि ते आम्हाला नाही म्हणताय। ते म्हणताय बंद झालेले आहे म्हणे, वाटप बंद झालेली म्हणताय। जे पैसे देत आहे 2-2, 3-3 हजार त्यांना द्यायला लागले। 2 गाड्या भरल्या त्यांना। आमचे पैसे पुरे आहे ना। 4 महिने अगोदर तारीख दिलेली आहे। 4 महिने आले, त्यांचे काम होतात, त्यांचे केवायसी काढून घेतात। आम्ही दलाल नाही, दलाल मार्फत येत नाही, आम्ही सरळ येतो, त्याच्यामुळे आमचं काम होत नाही। आणि दलाला आमचे फॉर्म घ्यायना नाही तिकडं। ते म्हणते तुम्ही नेमकं जे दलाल आहे किती पैसे घेतात हे सगळे? 2,000 रुपये घेतात। काही माहिती नाही त्याच्यात। इथं 7 वाजल्यापासून येऊन बसलेला आहे। ते सगळे पुरावे लावले की तुम्ही काम तर आज तुम्हाला गोडाऊनला बोलेलं होतं, काय म्हणले ते? म्हणले की आज वाटप नाही, आज अच्छा, वाटप बंद आणि गाड्या भरू लागले। ते आमच्या देखील गाड्या भरल्या। खासदार आणि आमदार आहेत, यांच्या ऑफिसवरती जातात आणि तिथे कॅम्प होतो आणि त्या कॅम्पामध्ये हे सगळे वाटप चालू आहे। दिनांक 27 तारखेपासून सगळ्या कार्यकर्त्यांचं वाटप चालू आहे आणि त्यांच्यासोबत दलाल लोक जुडलेले आहेत। ते दलाल लोक 2-2 हजार रुपये, 1-1 हजार रुपये घेतात आणि त्यांना ते वाटप करतात आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा गरजू व्यक्तीला ते सामान मिळत नाही। आम्ही जर समजा नकली असेल, तुम्ही तपास करू शकता। आमचं पूर्ण तपास आम्हाला अधिकार नाही म्हणे, पाठी लावायचा अधिकार नाही म्हणे आम्हाला। आदेश कसं काय लावलं पाठी? आम्हाला अधिकारच नाही म्हणे पाठी ठेवायचा। गाडी घेऊन जाण्यासाठी पुरे निघाले। किती किलोमीटरहून येत आहे तुम्ही? किती किलोमीटरहून येत आहे? आम्ही फुलंब्री तालुक्यात आलोय, माल घेऊन इथून। आम्हाला 15 दिवस झाले आम्ही सारख्या चक्कर मारतो, आम्हाला न्याय मिळत नाही। मीडिया मार्फत जर आम्हाला न्याय मिळत असेल तर आम्ही त्यांचे आभारी आहोत। कोणासाठी माल लूट करायला लागले? ते दिवसा लूट करायला लागले, सर्वसामान्याची लूट करायला लागले, सर्वसामान्याची लूट करायला लागले। बीजेपी कार्यालयावर माल जातो। हो सर, आमदार खासदारचा माल आहे। मारहाण केली, मारायची ताकद ठेवतो आणि आमच्या फक्त नाव घ्यावं म्हणे। आमदार खासदारचा माल आहे म्हणजे ते आमदार खासदारचा माल आहे। आमदार खासदार का काम करू राहिले? आमदार खासदारचा आमदार खासदारचा माल आहे।